आता चहा वगैरे पिऊन झाली आहे, थोडा नाश्ता केला आहे आणि आता डायरेक्ट जातो शॉपमध्ये. 2 दिवस काही शॉप वगैरे ओपन करूच नाही होतं. कस्टमरला कॉल करत होते, मेसेज पण करत होते, म्हणजे कोणाला रिप्लाय पण कधी मिळत नव्हतं. आत्ता जरा आवाज फुल तर आवाज पण येत नव्हतं. जाम सर्दी मोठा. शॉपमध्ये जाऊन तुमका भेटते डायरेक्ट. चला आता बाहेर टुरटुरी आपली वाट बघता. टुरटुरीवर बसूया, शॉईकन जाऊया दुकानात. जाऊचं होता 2 व्हीलर नाही पण घेतलंय 4 व्हीलर. म्हटलं जाऊ आणि काही सामान वगैरे येताना दुपारी आणूचं होता. नाही आपण घेऊन येऊया. 2-3 दिवसाची सगळी कामं पेंडिंग पूर्ण करून घेऊया. चला जाऊन डायरेक्ट शॉपमध्ये भेटतो. शॉपमध्ये 2 ते 3 दिवस मध्ये मध्ये येऊन जात होते. पहिले आधी हे बघा मध्ये मे बी एकदा येलेलं आहे आणि अर्धा दिवसच ओपन ठेवलेला. काही पण मी काय मोबाईल वगैरे हातात घेतलेलं आहे ना, हालत बघा कस्टमर्स होते. दुपारचे तर 2 का 2:30 वाजलेत वाटतं, 2:30 वाजलेत. तर जाऊन वगैरे जेवण वगैरे येऊया, पुन्हा भेटूया शॉपमध्ये. आणि काय जातं शॉपमध्येच. आता हे जरी दिवस शॉपमध्ये कोण मिळत नाही तोपर्यंत जरी शॉप घर ह्याच असताना आणि बाकी तरी काय नाही. हां पण एक संध्या आणि एक सांगूचा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये संध्या काहीतरी बोलत होते मी लास्टला आणि काही टेक्निकल इश्यूमुळे सांगू मिळाला नाही आणि टेक्निकल इश्यूमुळे तो आवाज येऊ नाही होतो, व्हॉइस एकदम ब्रेक झालेलो. आणि आता पुन्हा सांगूचा त्या मी घरांना जेवून दिल्यानंतर तुम्हाला सांगतो. जाऊचा पेट्रोल आणू. पेट्रोल त्या टुरटुरात पेट्रोल संपला ॲक्सिसमध्ये आपल्या. संपला म्हणजे थोडा जा उगाच रिस्क नको, मध्येच काही बंद पडलं तर प्रॉब्लेम नको. पहिला ते पेट्रोल घेऊया आणि मग घराकडे जाऊया. पेट्रोल ॲड केलेला 100चं पेट्रोल. जेवण वगैरे शॉपमध्ये गेल्यानंतर थोडी आवरावर केलं आहे. आता कसा काही थर लागलेलो, आता काय नाही बघ. एक टी शर्ट रोवला कस्टमरचा एक घेऊ घेतो. घाम म्हणजे एवढं येताना संध्याकाळचे काहीतरी 5:30 वाजले होते तरी पण ऊन पडला. घाम म्हणजे ना असं वाटतं आंघोळत होता, पाण्यात जाऊन बसण्यासारखे वाटतं. कोणी अक्षय सोबत आईस्क्रीम खाऊन जाऊ याचं दाखवतो तुम्हाला. ते अक्षय आईस्क्रीम ना, गरमी भरपूर होता. येस मित्र असे असे तिकडे एक कॉम्प्युटर बंद पडलो का विचार. त्या दिवशी तसं बोललंय ना, लग्न केलं झालं नाही आणि त्याच्यानंतर हनीमून पण असतात तो विषय तो असा. आणि त्याच्यामध्ये काय आणलं रे अक्षय? बायकोला सांगलं का आणूच लागतं त्याच्याकडे सगळं तुमचं असतं. कॉकटेल देता काय 10 आईस्क्रीम देता बघताय. आतमध्ये येतो त्याच्याजवळ गर्दी. तो प्लॅन कॅन्सल आता. राणे कोल्ड्रिंक बाजारात कोल्ड्रिंकवाले आता सगळे फुल असतील. मोबाईल बघा म्हणजे मी पहिल्यांदाच बघतोय, माहीत नाही बरोबर आहे तो पीस कसलं लक्ष आयटेल काय अंडाकृती कॉकटेलच्या आशे निघालो पण मिळालं बघा काय आईस गोला सॉरी आईस बॉल. पैशावरनं वाद चाललो. ह्या खाल्ल्याचे पेमेंट द्यायचा कोणी याच्यावरनं वाद चालू. अरे सॉरी बॅड मॅनर्स. फायनली अक्षयकत देऊ लावले पैसे. बघितलं किती आहे ते? 80च. खूप झाले. राणी कोल्ड्रिंक कडनं बघा डायरेक्ट त्या गल्लीत ना समोर जेटी आहे मालवण नंतर आहे ना काला मालवण. वगैरे येऊचा येईल तर फिशनकरीमध्ये आहे बघा. फिशनकरी आपल्या मंदिरावर रॉयल टॅक्स
9:30 म्हणजे इलो आम्ही किती होता 7 काय 7:30 आधी इलो वाटतं. 9:30 कोण नाही म्हणजे कस्टमर चालू होते मध्ये व्हिडिओ करून वेळ मिळालो नाही. एकटो होत आहे भाव तुमचो एकटो आता त्याच्यामुळे व्हिडिओ करून वेळ मिळालो नाही. आता जाऊचा घराकडे आणि जाताना काही पार्सल असे ते घेऊन डायरेक्ट घराकडे जाऊन जेवण वगैरे गोळी घेतलं आणि झोपतो.